मला असं वाटतं की हे सगळं करण्याच्या पाठीमागची भूमिका ही निश्चितपणे समाजामधला जो नाहिरे वर्ग आहे, समाजामधला जो विस्थापित वर्ग आहे, समाजामधला तो वर्ग जो शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागे राहून गेला, त्या वर्गाला समोर कसं आणता येईल हा विशेषत्वाने आपला प्रयत्न आहे. अनेक वेळा लोक या ठिकाणी मराठा समाज, ओबीसी समाज, मागास समाज, भटके विमुक्त समाज यांच्यामध्ये भेद करतात. जणू काही हे सगळे समाज एकमेकाच्या समोर उभे आहेत, एकमेकाची स्पर्धा करतायत, अशा पद्धतीचं वातावरण उभं केलं जातं. पण मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगू इच्छितो, हे सगळे समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. छत्रपतींचे मावळे कधीही जातीच्या आधारावर एकमेकाच्या समोर उभे राहिले नाहीत. त्यामुळे भाव तोच आहे, समाजातल्या सगळ्या समाजांना कसं पुढे आणता येईल, सगळ्यांना एकत्रित कसं पुढे आणता येईल. त्यामुळे याचं काढून त्याला द्यायचं नाहीये, प्रत्येकाला द्यायचं आहे, प्रत्येकाला समोर आणायचं आहे. कारण कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे, ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे, त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू, हा विश्वास मी आपल्याला देतो.